नमस्कार, बिझनेस माइंड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अनिल वन्ने आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज मी आलो खंडाळा या शहरामध्ये। खंडाळा तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये एकच चर्चेचा विषय बनला आहे, तो म्हणजे NH 11 हॉटेल। NH 11 हॉटेल नेहमीच ऑफर देण्यामध्ये सर्वात पुढे असतो। ग्राहकांच्या फायद्यासाठी नवनवीन ऑफर ते देत असतं। असंच एक ऑफर आज खंडाळा तालुक्यामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे। तर तो विषय काय? NH 11 हॉटेल उद्यापासून म्हणजे अगदी उद्या 23 तारखेला जे लोकसभा 2019च्या ज्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकीमध्ये जे मतदान करणार आहेत अशा मतदारांसाठी एकावर एक फ्री मिसळ देणार आहे। तर असं हे चर्चेचा विषय खूप बनलेला आहे। तर एकावर एक फ्रीचा नेमका कन्सेप्ट काय आहे, संकल्पना काय आहे, ते आपण जाणून घेणार आहोत। या हॉटेलबद्दल सविस्तर माहिती आणि ही जी संकल्पना राबवली आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। माझ्यासोबत आहेत या हॉटेलचे मालक वैभव धापते। नमस्कार। नमस्कार। मला सांगा तुमचं नाव, हॉटेलचं नाव, हॉटेलचा पत्ता काय आहे? माझं नाव वैभव धापते। आपलं खंडाळ्यामध्ये शिवाजीनगर बावडा रोडवर आपलं NH 11 म्हणून आपलं हॉटेल आहे। वैभवजी मला सांगा, आता जी तुम्ही ऑफर दिलेला आहात एका मिसळवर एक फ्री मिसळ, नेमकं ही संकल्पना काय आहे आणि ही संकल्पना कोणासाठी आहे, काय सांगाल तुम्ही? आता सगळ्यात मोठा चर्चेचा विषय म्हणजे लोकसभा सार्वत्रिक 2019ची निवडणूक। बरोबर। आता निवडणूक म्हटलं की मतदान आलंच। बरोबर। आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाचा, प्रत्येक व्यक्तीचा मतदान करणं हे राष्ट्रीय म्हणजे आद्य कर्तव्य आहे। बरोबर। प्रत्येकाने आपलं बहुमूल्य मतदान करणं फार गरजेचं आहे। जसं परीक्षेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला पास होण्यासाठी एक मार्क सुद्धा फार महत्वाचा असतो, त्याच्यावर त्याचं भवितव्य अवलंबून असतं। किंवा क्रिकेटमध्ये विजय मिळवण्यासाठी एक रन सुद्धा फार महत्वाची असते टीमसाठी। तसंच ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा एक मत फार महत्वाचं आहे। राष्ट्रीय विकासासाठी प्रत्येक मत आपलं एक बहुमूल्य मत, मग ती एक 18 वर्षाची व्यक्ती असो, वयोवृद्ध असो किंवा सरकारी व्यक्ती असो, तिथं कुठं असंही पाहिलं जात नाही की ती गरीब आहे किंवा श्रीमंत आहे, पण प्रत्येक व्यक्तीचं मत हे त्या राष्ट्रीय निवडणुकीसाठी किंवा राष्ट्रीय विकासासाठी फार महत्वाचं असतं। त्यासाठी आपण प्रत्येकानं पुढाकार घेऊन मतदान आपलं हे केलंच पाहिजे, कारण ते आपली राष्ट्रीय कर्तव्य सुद्धा आहे आणि ते आपली गरज सुद्धा आहे, म्हणून ते आपण मतदान हे केलंच पाहिजे। पण दुर्दैवाने आता देशामध्ये 100% मतदान व्हायला हवं ते होत नाहीये। बरोबर। आणि त्यामुळे आपला राष्ट्रीय जो विकास आहे, देशाचा विकास आहे, तो थोडासा मागे पडतोय किंवा ते आपण मतदान त्या पद्धतीने करत नाहीये। ते 100% मतदान दुर्दैवाने होत नसल्यामुळे आपण ते केलं पाहिजे। आणि म्हणूनच आम्ही मागच्या आठवड्यात असा विचार केला, आमच्या डोक्यात असा विचार आला की आपण या मोहिमेमध्ये आपलं योगदान काय देऊ शकतो। कारण आम्ही आता असा विचार केला की मतदानासाठी सरकार सुट्टी देते प्रत्येक व्यक्तीला, सरकारी व्यक्ती असो, प्रायव्हेट कंपन्यांमध्ये असो, प्रत्येक व्यक्तीला सरकार सुट्टी देते मतदानासाठी। पण त्या मतदानाच्या सुट्टीचा प्रत्येक व्यक्ती योग्य वापर करत नाहीये। ठराविकच व्यक्ती ज्यांना ह्या मताचं बहुमूल्य किंवा त्याचं योगदान देते प्रत्येक व्यक्ती आणि त्याचं मोल काय आहे हे कळलंय। पण अशी बरीच समाजामध्ये आता व्यक्ती आहेत की ज्या ह्या मतदानासाठी मिळालेल्या सुट्टीचा चुकीचा वापर करतोय, की फिरायला जाण्यासाठी किंवा पिकनिक हॉलिडे म्हणून त्याचा वापर होतोय समाजामध्ये आता। आणि हेच बंद व्हावं किंवा जास्तीत जास्त मतदान व्हावं ह्यासाठी आमच्या डोक्यात असा विचार आला की बरेच लोक जे आहेत जे मतदान करतायत आणि बरेच लोक असेल की त्याचा मतदान करत नाहीयेत। मग जे लोक आपल्याला स्वतःचा बहुमूल्य वेळ देत आहेत आणि स्वतः जाऊन मतदान करतायत आणि योग्य उमेदवाराला जाऊन मतदान करतायत, त्या मतदान करणाऱ्या व्यक्तीसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी आपण एक छोटीशी सवलत म्हणून आपण आमच्या हॉटेलमधील एक स्पेशल जी आमची NH 11ची दही मिसळ आहे, ती दही मिसळ आपण एकावर एक फ्री, ज्यांनी स्वतःचा वेळ देऊन तिथं बहुमूल्य वेळ देऊन मतदान केले तर प्रत्येक व्यक्तीसाठी आपण तिथं एकावर एक मिसळ फ्री देणार आहे, जी आपली दही मिसळ आहे ती। खूप छान संकल्पना आहे। ही संकल्पना नेमकं कोणाकोणासाठी असणार, म्हणजे या संकल्पनेचा लाभ कोण कोण उठवू शकतो किंवा कोण घेऊ शकतो? ही संकल्पना प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे की ज्या व्यक्तीने आपलं बहुमूल्य मतदान त्या मतदान केंद्रात जाऊन केलेलं आहे। त्या प्रत्येक व्यक्तीसाठी, मग तो छोटी 18 वर्षाचा विद्यार्थी असो किंवा तरुण मुलगा असो किंवा वृद्ध असो, सरकारी शिक्षक असो, प्रत्येक ज्या व्यक्तीने मतदान केले, प्रामाणिकपणे मतदान केले, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आपली ऑफर आहे, एकावर एक मिसळ फ्री असणार आहे। पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊयात। ह्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण आपल्या NH 11 मध्ये काही नियम व अटी आहेत का, किंवा इथं आल्यानंतर काही नियम अटीखाली आपण त्यांना ही ऑफर देत असतो, काय सांगाल तुम्ही याबद्दल?
हो अर्थातच ह्यासाठी आपण नियम आणि अटी महत्वाचं जे आपण बोललो की जास्तीत जास्त मतदानाकडे लोकांचा कल वाढला पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान वाढून राष्ट्रीय विकास हा घडला पाहिजे. त्यासाठी आपण ही योजना राबवतोय जेणेकरून सरकारला त्यांच्या जे वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत की मतदान वाढीसाठी त्यात आमचा छोटासा एक वाटा होईल की जास्तीत जास्त मतदान कसं वाढेल त्यासाठी आपण ही संकल्पना निर्माण केली आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण अशा लोकांना मिसळ एकावर एक फ्री देणार ज्यांनी आपलं मतदान केलेलं आहे आणि त्यांनी त्यासाठी इथे हॉटेलमध्ये आल्यानंतर आपला वोटर ID किंवा आपला आयडेंटिटी कार्ड दाखवायचे की आम्ही इथले नागरिक आहोत. आणि दुसरं म्हणजे त्यांनी आपलं मतदान केल्याचं शाई ते जे चिन्ह आहे ते चिन्ह दाखवायचे. त्यानंतरच आपण त्यांना एका मिसळवर एक मिसळ अशी सवलत आपण त्यांना देणार आहे. अगदी बरोबर. वा, म्हणजे एकंदरीत त्याचा लाभ आपण सर्व मतदार सगळ्यांसाठी ही ऑफर खुली आहे, सगळ्यांसाठी मिळणार आहे. एक अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न, आता उद्या लोकसभा निवडणूक आहे तर साहजिकच एखाद्याच्या मनात असं येऊ शकतं NH11 नेहमी चर्चेचा असतो कारण वेगवेगळे ऑफर तुम्ही कायमच देत असता. पण उद्याची जी ऑफर आहे ती सगळ्यात महत्त्वाची ऑफर असणार आहे कारण इथं अगदी 50% डिस्काउंट म्हटलं तरी हरकत नाही कारण एका मिसळवरती दुसरी मिसळ तुम्ही फ्री देत आहे. अतिशय स्तुतीपूर्वक हा उपक्रम तुम्ही घेताय, बरोबर आहे. पण एखाद्याच्या असं मनात शंका येऊ शकते की बाबा ह्या आता निवडणुकीच्या अगदी तोंडावरती निवडणुकीला येणाऱ्या मतदारांना तुम्ही हे 50% डिस्काउंट देता आता सध्या. तर शंका अशी असू शकते की कोणत्या तरी यांना एका पक्षाने स्पॉन्सरशिप केली असेल किंवा एखाद्या पक्षांना फंडिंग करत असेल तर नेमकं ह्या शंकेला तुम्ही कसं उत्तर द्याल? नाही, असं काही नाहीये आपला राजकीय हेतू किंवा असं काही नाहीये की कुठल्या एका पक्षासाठी म्हणून आपण ही ऑफर देतोय किंवा एकावर एक मिसळ फ्री की अमुक उमेदवार किंवा पक्षाला मतदान केलं तर आमच्याकडे एकावर एक ऑफर दिली जाते असा काही आमचा हेतू बिलकुल नाहीये. मगाशी बोलल्याप्रमाणे मी एक राष्ट्रीय विकास व्हावा, सरकारच्या ह्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये आमचं योगदान लाभावं त्यासाठी आम्ही एक छोटासा हा उपक्रम केलाय की प्रत्येक व्यक्तीसाठी जे प्रामाणिक मत देत आहेत त्यांच्यासाठीच ही ऑफर आम्ही ठेवलेली आहे की मतदान वाढीसाठी म्हणून आमचा एक योगदान आम्ही देतोय. असं काही कुठला हेतू नाहीये की राजकीय हेतू की विशिष्ट पक्षासाठी म्हणून आम्ही ते करतोय म्हणून. बरोबर. खूप छान उपक्रम हा तुम्ही घेताय. हा उपक्रम घेण्यामध्ये NH11 कोणतेही फंडिंग किंवा कोणत्याही पक्षाचं स्पॉन्सरशिप अजिबात नाही. तर ह्या वैभव दापटे असतील किंवा त्यांची संपूर्ण टीम असेल ह्यांची एकच तळमळ आहे की 100% मतदान व्हावं आणि देशाच्या विकासाला प्रत्येकाचं एक मत खूप मोलाचं आहे. म्हणून हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून NH11 संपूर्ण टीम उद्याचे जे उपक्रम आहे 23 एप्रिलचा तर या उपक्रमासाठी हा उपक्रम स्पेशल मतदारांसाठी असणार आहे. त्यामुळं कोणत्याही यात राजकीय किंवा कोण विशिष्ट सामाजिक विशिष्ट व्यक्ती यांना स्पॉन्सर अजिबात केलेलं नाही. तर एक तळमळीतून 100% मतदान हीच तळमळ त्यांच्याकडे आहे. या तळमळीतून हे सर्व ते उद्याची सेवा देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पुढल्या प्रश्नाकडे मी जातो. एकावर एक फ्री मिसळ आपल्याकडे मिळणार, ती वेळ काय असेल? वेळ म्हणजे आपली जी मतदानाची वेळ असणार त्या वेळेतच आपल्याला पूर्ण वेळेत आपल्याला ही सेवा उपलब्ध असणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6, 7, 8 वाजेपर्यंत आपल्याला ही सवलत घेता येणार आहे. त्यामुळे असा काही प्रश्न नाही, दिवसभर तुम्ही कधीही येऊ शकता आणि आपलं वोटर ID आणि ते मतदान केलेलं चिन्ह दाखवलं तर तुम्हाला पूर्ण दिवसभरात कधी हा मिसळचा आनंद घेता येणार आहे, काहीच प्रश्न नाही. तुमच्या मिसळमध्ये उद्या जी तुम्ही मिसळ देणार आहात त्या मिसळची अगोदर आम्ही क्वालिटी तुमची बघितलेलीच आहे, अप्रतिम अशी तुमची मिसळ आहे. तर्री मिसळ NH11 हॉटेल काय चर्चेचा विषय त्यात. पण उद्यासाठी स्पेशल काय असं तुम्ही त्या मिसळमध्ये देणार आहात का किंवा काय नेमकं उद्याची मिसळ काय असेल लोकांसाठी? आपली NH11 जी स्पेशल दही मिसळ आहे ती आपण या सवलतीमध्ये लोकांना देणार आहे. त्यासाठी आपण 40 रुपये एक माफक शुल्क ठेवलेलं आहे की जे मतदान करून येतील त्यांच्याकडे आपण 40 रुपये मध्ये ती मिसळ देणार आहे आणि त्या एका मिसळवर आपण अजून एक मिसळ मोफत देणार आहे जे कोणी मतदान करतील त्यांच्यासाठी. अशी आपली स्पेशल NH11 नेहमी जी आपण खातो रेग्युलर ती NH11 स्पेशल दही मिसळ आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर आपली NH11 गुलाबजाम दही मिसळ पण आपली स्पेशल आहे, तीही मतदारांना त्याचा आस्वाद घेता येणार आहे. ती आपण 60 रुपयांना ठेवलेली आहे. तर एका 60 रुपयाच्या मिसळवर गुलाबजाम मिसळवर आपण मतदान केल्यानंतर अजून एक मिसळ आपल्याला डबल ती पण खाता येणार आहे. अशा 2 प्रकारच्या आपण स्पेशल मिसळ आपण ठेवलेल्या आहे उद्यासाठी. म्हणजे एकंदरीत उद्याच्या मतदारांसाठी एक चांगलीच मेजवानी तुम्ही देत आहात. एक मिसळ म्हणजे दही मिसळ
आणि आता कडाक्याचं ऊन आता आहे आणि दही मिसळ खाण्यासाठी एक वेगळीच मजा उद्या मतदारांसाठी येणार आहे. आणि दुसरी मिसळ म्हणजे गुलाबजामुन मिसळ. माझ्या बघण्यात आणि माझ्या खाण्यात तरी आजपर्यंत गुलाबजामुन मिसळ मी कधी बघितलेलंच नाही आणि असेच अनेक मतदार बंधू उद्या असू शकतात. त्या प्रत्येकासाठी उद्या तुम्ही खरंच खूप छान एक हे ऑफर देऊन एक चांगली मेजवानी, एक देशाचं प्रथम कर्तव्य म्हटलं तरी चालतं, एक राष्ट्रीय कर्तव्य तुम्ही जे बजावतात त्यांच्यासाठी हे मिसळ तुम्ही देत आहात. अतिशय चांगला उपक्रम तुम्ही हा घेतलेला आहात. वैभवजी, मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो. उद्या जे मतदान होणार आहे त्या सर्व मतदारांना, जे नवे मतदार असतील, काही जुने असतील, वृद्ध असतील, त्या सर्व मतदार लोकांना तुम्ही आपल्या हॉटेलतर्फे काय सांगू शकाल? मी प्रत्येक मतदाराला एवढंच सांगेन की प्रत्येक मतदाराने जाणीवपूर्वक मतदान केंद्र, आपापल्या ठिकाणच्या मतदान केंद्रात जाऊन आपल्या भरपूर प्रमाणात मतदान करावं आणि आपल्या इथं जी सवलत मिळालेली आहे त्या सवलतीचा भरपूर प्रमाणात उपयोग करून घ्यावा, एवढं मी आपल्या मतदारांना सांगू इच्छितो. निश्चितच वैभवजी, एम चक्राचा हा उपक्रम खूप स्तुत्यजनक आहे आणि असे उपक्रम घेणारे आणि इतक्याच तळमळीने 100% मतदान व्हावं म्हणून तळमळीने झटणारे तरुण किंवा हॉटेलवाले लोक आज खूप कमी आहेत. त्यापैकीच तुमचं एक हॉटेल म्हणजे एम चक्रा हॉटेल. एम चक्रा हॉटेल असं चर्चेत नेहमीच राहणार आहे, कारण तुमचे ऑफरच तेवढे खास असतात. लज्जतदार तर्री मिसळ आणि उद्याचे जे काही स्पेशल तुम्ही 2 मिसळ ठेवलेले आहात, मतदारांसाठी एक रेलचेलच असणार आहे उद्या. तर मतदारांबंधूंना मी आपल्या बिझनेसमॅन या चॅनलतर्फे सांगू शकतो, 100% मतदान कसं होईल, देशाच्या प्रगतीसाठी आपलं एक मत खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी मतदान हे एक आपलं राष्ट्रीय कर्तव्य समजून जे कोणी 18 वर्ष मतदार आहेत त्यांना आपण जाणीवपूर्वक त्यांना मतदार केंद्रापर्यंत घेऊन जाऊन त्यांना मतदान करायला लावणं हे आपलं कर्तव्य आहे. जास्तीत जास्त मतदान आपल्या भारताच्या विकासासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे 100% मतदान कसं होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. आणि बिझनेसमॅन चॅनलतर्फे सर्वांना या एम चक्रा हॉटेलसाठी, एम चक्रा हॉटेलमध्ये जाऊन उद्याचं जे काही तुमच्यासाठी रेलचेल असणार आहे, तर्री मिसळ असणार आहे, त्या मिसळचा तुम्ही लाभ घ्या. आणि उद्या वैभव दाप्ते असतील, त्यांची संपूर्ण टीम तुमच्या स्वागतासाठी तयारच आहे. धन्यवाद.